आज नवी मुंबई शरद पवार गटाकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे। खरं तर हा मोर्चा महानगरपालिका व सिडको या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की असंख्य शरद पवार गटाचे कार्यकर्ते सध्या या ठिकाणी आलेले आहेत आणि या मोर्चाचं जे नेतृत्व आहे ते प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सध्या आता सुरू झालेला आहे। आपण पाहू शकतो की नवी मुंबईच्या नागरी समस्येसाठी सध्या हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपल्यासोबत थेट संवाद साधण्यासाठी प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदे आहेत। शिंदेजी, खरं तर आपलं TV9 मध्ये स्वागत आहे। आपल्या नेतृत्वात पहिल्यांदाच नवी मुंबईत नागरी समस्येसाठी धडक मोर्चा निघत आहे, काय सांगाल? हा मोर्चा जो आहे तो दोन हेतूने काढलेला आहे। सिडकोची घरं जी कमर्शियल रेटने विकत आहेत, बाजारभावाने विकत आहेत, ती दर कमी करावे अशा प्रकारचा एक विषय आहे। सामान्य लोकांना परवडतील अशा प्रकारची म्हाडाच्या दरावर आम्हाला ही घरं मिळावी अशी मागणी आहे। दुसरं, अनेक लोकांना नवी मुंबईमध्ये स्थानिक भूमिपुत्रापासून इथे वास्तव्याला आलेल्या लोकांना इनलिगल बांधकाम म्हणून त्या ठिकाणी घरं पाडण्याच्या संदर्भात नोटीस आलेल्या आहेत। त्याच्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा आहे। खरं तर आपण सभागृहात देखील हा प्रश्न मांडला होता आणि आता देखील आपण आज मोर्चा करताय, काय वाटतं तोडगा निघेल? 100% मोर्चा निघाला नाही, त्याच्यापेक्षा पुढचं तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत। खरं तर आज मालेगाव बॉम्बस्फोटमध्ये जे आरोपी होते त्यांना निर्दोष मुक्तता त्यांची करण्यात आलेली आहे। खरं दोन्ही बॉम्बस्फोटमधले आरोपी या ठिकाणी अतिरेकी पण सुटले, यामध्ये मालेगावचे पण या ठिकाणी आरोपी होते सुटलेले आहेत। कुठे कमी पडलोय हे सरकारने आता शोधणं गरजेचं आहे। असं जर झालं तर महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये सुरक्षितता राहील का नाही हा शंका येते। मला वाटतं ज्या त्रुटी असतील आता सुप्रीम कोर्टात आदेश अपील करायचा का काय याच्यावर सरकारने निर्णय घेणं गरजेचं आहे। मी भाजपमध्ये जाऊन मोठी चूक केलेली आहे, भविष्यात अशी चूक होणार नाही असे महादेव जानकर म्हणतात। महादेव जानकरांना त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं, परभणीमध्ये जे लोकसभेच्या निवडणुकीला आदरणीय पवार साहेबांनी आपल्या महाविकास आघाडीमध्ये त्यांना सांगितलं होतं, परंतु त्यावेळेला त्यांना वेगळ्या पद्धतीने महायुतीने हे केलेलं आहे। उशिरा का होईना पण अनेक भाजपमध्ये गेलेल्या लोकांना आता साष्टाचार आणि पश्चाताप होतोय। त्यांचं निश्चितपणाने एक लढवय्या नेता आहे, चांगला नेता आहे, समाजामध्ये धनगर समाजामध्ये एक प्रतिमा असलेला नेता आहे। त्यांनी जर विषय घेतला असेल तर त्याचं आम्ही स्वागत करू। खरं तर सिंधुदुर्गवरती प्रणिती शिंदेने जे वक्तव्य केलं होतं त्यावरती आता देवेंद्र फडणवीस यांनी टीका करायला सुरुवात केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की कालच त्याच्यावर विषयावर बोललेलो, आता त्याच्यावर किती बोलायचं आहे? एका बाजूला आपण म्हणताय देशाच्या पंतप्रधान आहे की कोणी मध्यस्थी केली नाही, आता तिथे ट्रम्प सांगतायत की मी मध्यस्थी केली आहे, राहुल गांधी सांगतायत, मग तुम्ही सांगा ट्रम्प खोटं बोलतायत? याचा खुलासा करणं गरजेचं आहे। सिंधूरवर कोण काय बोलण्यापेक्षा ह्याच्यावर पुढे काय झालं याच्यावर निर्णय घेणं गरजेचं आहे। तर प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा आपण ऍक्शन मोडमध्ये नवी मुंबईत दिसताय, काय सांगाल? अजून महाराष्ट्रामध्ये बरेच ऍक्शन मोडमध्ये मी येणार आहे, मी पुढे घेतो। धन्यवाद। आपण पाहू शकतो की अजून महाराष्ट्रामध्ये मी अजून ऍक्शन मोडवरती येणार आहे अशी जी प्रतिक्रिया आहे ती प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।